आपण करी मटण करणार आहोत. तर आपण इकडे कांदा भाजून घेतलेला आहे आणि खोबरं देखील भाजून घेतलं आहे. आलं आणि लसूण आपण इथे घेतलेलं आहे. तर ह्याची आपण एक छान मिक्सर करून फाईन पेस्ट करून घेणार आहोत व थोडंसं आळणी मटण देखील आपण काढणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इकडं आलं लसूण पेस्ट थोडीशी घेतलेली आहे मिक्सर करून आणि बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. तसं चला आता मटण आधी आळणी तयार करू आणि मग त्याला फोडणी टाकूया. सो चला स्टार्ट करू. सो आज आपण मटण ग्रेव्ही करणार आहोत. सो इकडे मी मटण छान गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे. अर्धा किलो मी बोनलेस मटण घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे मटण मी छान धुवून घेतलेलं आहे. आणि इकडे मला एक कुकर लागणार आहे. आता हे मटण मी आधी थोडासा आळणी रस्सा करून घेणार आहे. आळणी शिजवून मग तो रस्सा टाकणार आहे. आणि तुम्ही मग बघू शकता मगाशी मी जसं तुम्हाला दाखवलं होतं तसं मी इकडे एक कुकर घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक वाटण तयार करून घेतलेलं आहे. आपलं वाटणासाठी मी भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, लसूण आणि आलं मिक्सर करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर किंवा कढीपत्ता देखील टाकू शकता. पण आता मी ह्या स्टेजला फक्त मटण जे आहे ते मिठाचं आळणी तयार करून घेणार आहे. सो याच्यामध्ये मी आता तेल टाकत आहे. मटणाच्या ऐवजी तुम्ही चिकन देखील असंच आळणी तयार करू शकता आणि सेम प्रोसिजर आहे. चिकनच्या ऐवजी तुम्ही पाया सूप पण असंच तयार करू शकता. तुम्हाला जर एनहान्समेंट हवं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्या तेलाच्या ठिकाणी तुम्ही तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप देखील टाकू शकता. आता तेलामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत. हळद आणि हिंग. हळद निर्जंतुक असते आणि हळदीने छान टेस्ट येते. नॉनव्हेजला तर कंपल्सरी टाकावी. मला जर आवडत असेल तर कंपल्सरी टाकायचं हळद, चिकन असो किंवा मटण असो. आणि याच्यामध्ये मी आलं लसूण वाटून घेतलेलं आहे आणि कांदा चिरून घेतलेला आहे. तुम्हाला जर फक्त पाया सूप करायचं असेल किंवा लसूण आल्याचं फक्त फ्लेवर हवा असेल तर कांदा स्किप करू शकता. पण आपल्या ट्रेडिशनल पद्धतीवर मी कांदा देखील टाकणार आहे फोडणीला आणि थोडासा हिंग पण टाकणार आहे. तेल छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडा हिंग टाकूया आपण. मला हिंग आवडत नसेल तुम्ही स्किप करू शकता. पण नॉनव्हेजला हिंग चांगला असतो आणि गॅस धरत नाही पोटामध्ये. मी एका साईडला पातेल्यात पाणी गरम करून ठेवलेलं आहे. याला आपण गरम पाणी टाकणार आहोत. तर याच्यामध्ये हे जे आलं लसूणची पेस्ट आपण तयार केली आहे ती टाकून घेणार आहोत. आलं लसूणने छान फ्लेवर येतो. चिकन असो किंवा मटण असो. मी इकडे बोनलेस मटण घेतलेलं आहे. पण तुम्ही आपल्या रेग्युलर करीचं जे असतं मटण ते घेतलं तरी चालणार आहे. फास्ट गॅसवर आपण ते आलं लसूण परतून झालं की कांदा टाकणार आहोत. कांदा टाकलेला आहे. कांदा थोडासा लाल झाला की त्याच्यामध्ये आपण मटण टाकून छान मटण परतून घेणार आहोत. ते मटणाचे पीसेस मी स्विगीवरनं मागवलेले आहे. स्विगी ब्लिंकिटवर पण छान भेटतात. तुम्हाला जसे आवडतील तसं तुम्ही लोकल शॉपमधनं घेऊ शकता. पण लोकल शॉपवाले हड्डीचं तुम्हाला कंपल्सरी घ्यायला लावतात किंवा आपल्याला जेवढं वजन पाहिजे त्यानुसार देत नाही. तो त्या मनाने मला हे स्विगी परवडतं. स्विगी ऑर ब्लिंकिटवालं जे फ्रोझन असतं ते पण परवडतं आणि स्टार बाजारमध्ये पण आपल्याला चांगलं पाहिजे तसं मटण भेटतं. तो शॉप्सपेक्षा हे मी प्रिफर करते. शॉपमध्ये खूप खास चीज घ्यायचा, तो चीज घ्यायचा, हाडांचे चीज घ्यायचे. जर आपल्याला सॉफ्ट पाहिजे असेल तर आपल्याला हवं तसं शॉपमध्ये मिळत नाही. तुमच्या इकडे जर मिळत असेल तर तुम्हाला जसं आवडेल तसं प्रिफर करू शकता. थोडंसं इथं शिजायला आपण मीठ टाकणार आहोत.
तुम्हाला आवडत असेल तर आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये सुकं खोबरं देखील वाटून टाकू शकता. याच्यामध्ये आता आपण कुठलं तिखट किंवा मसाला टाकणार नाहीये. हे आपण आता आळणी टाकून 2 शिट्ट्या तयार करून घेणार आहोत. छान हे मटण परतून द्यायचं आहे. फ्रोझन जरी तुम्ही बाहेरनं म्हणजे स्विगी किंवा म्हणजे ऑनलाईन किंवा फ्रोझन जरी कुठनंही जर फ्रोझन तुम्ही मागवलं तर फ्रोझन हे तुम्ही थोडंसं नॉर्मल येण्यासाठी किंवा इन्स्टंट करायचं असेल तर ते गरम पाण्यामध्ये ते पॅकेट तसंच थोडा वेळ ठेवून नंतर ते पण चांगलं गरम पाण्यामधनं धुवून घेणं गरजेचं आहे. नॉनव्हेज गरम पाण्यामध्ये धुतलेलं कधीही चांगलं असतं. तुम्ही बघू शकता हे तुम्ही छान परतून घेतले. छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान रटरटीत मी इथे हे परतून घेतलेलं आहे. छान परतलं काय छुपे त्याच्यामध्ये जर्म्स असले तरी गरम पाण्याने 2-3 वेळा धुतल्यामुळे त्याच्यातले जे घाणेरडे फॅट्स असतात ते पण निघून जातात. किंवा मीठला कधी पण थोडेफार आपण जसं म्हणतो की जर्म्स असू शकतात तर ते पण निघून जातात छान तेलामध्ये परतल्यावर. आणि ते निर्जंतुकीकरण होतं. परतून घेतला त्याचा एक पोषक वास जो असतो नॉनव्हेजचा तोही निघून जातो. आपण ह्याच्यामध्ये आता छानपैकी त्या स्टेजला गरम पाणीच का वापरायचं कारण की हे चांगलं तापलेलं असतं. त्याच्यामध्ये जर गाळ पाणी वापरलं तर ते थोडंसं त्याचं जे टेक्स्चर आहे तर ते किरवजू शकतं. त्यामुळे त्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकणार आहोत उकळतं. जेवढं सूप काढायचं किंवा रस्सा करायचा हा स्टॉकमध्ये आपण रस्सा करणार आहोत तर त्या अंदाजानुसार तुम्ही इकडे पाणी टाकू शकता. थोडासा रस्सा जास्त करणार आहे त्यामुळे मी हे केलेलं आहे. आता ह्याला आपल्याला झाकण लावून घ्यायचं आणि एक 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या. झाकण लावून फास्ट गॅसवर आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मटण जे शिजायला टाकलं होतं त्याला 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. स्वतः आपण त्यातली वाफ काढून घेऊ आणि आळणी मटण आपण काढून घेऊया. सो बघूया एकदा मटण शिजलंय का. छानपैकी आपला आळणी रस्सा तयार झालेला आहे. मटण छान शिजलेलं आहे. आपण हे चेक करून घेणार आहोत आता शिजलंय की नाही. सो एखादा पीस आपण असं पळीवर टाकून चेक करणार आहोत. मटण एक 80% शिजलेलं आहे. 20% आपण परत फोडणी टाकणार आहोत भाजीची जेव्हा शिजेल. तुम्हाला जर आता मटणाचे पीस खायचे असतील तर हे अजून एक 10 ते 15 मिनिटं शिजवणं गरजेचं आहे. मी आता नुसतं सूप काढून घेणार आहे कारण की फोडणीमध्ये मी परत हे शिजायला ठेवणार आहे. सो आता आपण आळणी रस्सा थोडा काढून घेणार आहोत पिण्यासाठी. आळणी रस्सा सर्दी खोकल्यावरती खूप छान असतो. बाहेरचे विकतचे सूपचे पाकिट आणण्यापेक्षा असं घरच्या घरी तुम्ही चिकन किंवा मटण आणून असा स्टॉक तयार करू शकता. हा फ्रीजमध्ये ठेवून देखील तुम्ही ग्रेव्हीसाठी वगैरे वापरू शकता किंवा याच्यामध्येच भात थोडासा धुवून तांदूळ धुवून याच्यामध्ये आळणी भात देखील तुम्ही टाकून करू शकता. असं इकडे मी कुंडा भरून आळणी रस्सा काढलेला आहे. पीस थोडेसे आपले अजून शिजायचे आहेत तरी आपण एखादा पीस चेक करूया शिजलाय की नाही.
पीस थोडेसे अजून आपले घट्ट राहिलेले आहेत, तर ह्याला आणि अजून 2-3 शिट्ट्या आपल्याला करणं गरजेचं आहे. सो मी साईडला आता फोडणी तयार करून घेणार आहे आणि हा मटन स्टॉक प्यायला घेणार आहे तोपर्यंत. सो इथे आपण एक आता फोडणी करून घेऊया. जो मगाशी आपण भाजलेला कांदा, खोबरं, लसूण, आलं जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे, तर लसूण जर आपण भाजला असता तर वाटण आपण डायरेक्ट तसंच रश्श्यामध्ये सोडलं असतं, पण आपण थोडंसं लसूण आणि आपण आलं तिकडे कच्चं टाकलेलं आहे आणि सुकं खोबरं देखील, त्यामुळे आपण थोडीशी फोडणी करून ते परतून घेऊयात. इकडे मी फोडणीसाठी एक पातेलं घेतलेलं आहे, फास्ट गॅसवरती ठेवलेलं आहे. इकडे फोडणीला मी तेल घेते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घी पण घेऊ शकता. तेलामध्ये थोडासा मी वासासाठी कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्त्याने नॉनव्हेजला वास चांगला येतो. तुम्ही तेजपत्ता सुद्धा वापरू शकता. तर इकडे छान मी हे वाटण जे आपण मगाशी करून ठेवलं होतं, खोबऱ्याचं, आल्याचं, भाजलेल्या कांद्याचं, ते आपण टाकणार आहोत इथे त्याच्यामध्ये. आणि छान फास्ट गॅसवर आपल्याला परतून घ्यायचे तेल सुटत तोपर्यंत, म्हणजे आपला जो काही कच्चेपणा आहे या मसाल्याचा तो छान परतून निघेल आणि ग्रेव्ही आपली, ग्रेव्हीला कच्चा वास येणार नाही. 2-3 दिवस म्हटलं तरी ती ग्रेव्ही इझिली बाहेर ठेवून देखील तुम्ही गरम करून वापरू शकता. फ्रीजमध्ये ही 8 दिवस चालू शकते. शक्यतो फ्रीजमध्ये ठेवून शिळं अन्न खाणं टाळावं. छान फास्ट गॅसवर परतून घेणार आहोत. तर याच्यामध्ये आपण कांदा लसूण चटणी देखील टाकून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मटन मसाला टाकू शकता. मी थोडासा चिकन मसाला एव्हरेस्टचा देखील इथे टाकणार आहे वासासाठी. घरगुती आपले जो मसाला असेल तो जे तिखट असेल ते टाकूयात आपण त्याच्यामध्ये. तुम्हाला पाहिजे थोडीशी मिरची पावडर पण तुम्ही टाकू शकता रंगासाठी, किंवा काश्मीरी मिरची पावडर येते ती पण टाकू शकता. तो मी इकडे एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही दुसराही घेऊ शकता, पण याला वास चांगला आहे. माझ्याकडे आता मटन मसाला अवेलेबल नाही म्हणून मी हा चिकन मसाला टाकत आहे. तर साधारण एक बारका चमचा आपल्याला हा वासासाठी टाकायचा आहे, फ्लेवरसाठी. एक मीठ मसाला देखील येतो मार्केटमध्ये, तो पण तुम्ही यूज करू शकता. इकडे मी हे छान आता परतून घेणार आहे, बघू शकता. हा छान परतून घ्यायचा आहे. तेल आपण कमी टाकणार आहोत कारण की ऑलरेडी आपण मगाशी आळणीला पण थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्यामुळे तेल आता टाकायचं नाही आहे आपल्याला. माझ्याकडे इकडे अजून एक थोडासा मसाला आहे तो मी टाकणार आहे. हा काळी आपली जी वेलची असते मसाला वेलची, ती आणि साधी वेलची आपण मी मिक्सर केलेली आहे, तो मी इकडे टाकत आहे. त्याने वास थोडा छान येतो. तुमच्याकडे पण असं कुठला एक्स्ट्रा मसाला असेल तर थोडासा तुम्ही टाकू शकता. ॲक्च्युली एव्हरेस्ट मसाला टाकला तर त्याच्यामध्ये गरम मसाला सगळेच कव्हर होतात. आता चांगला परतून झालेला आहे आपला मसाला. तेल मी इकडे कमी टाकले, अदरवाईज तेल सुटत तोपर्यंत आपल्याला मसाला परतायचा. तर ह्याच्यामध्ये मी हाच मसाला आता कुकरमध्ये टाकणार आहे, कारण की आपल्याला मटण आपले 20% शिजायला पाहिजे. तर मी इकडे
आपला मटणाचा कुकर जो आहे तो चढवून घेणार आहे आणि हा जो मसाला आहे तो मी आता ह्याच्यामध्ये परतलेला सोडणार आहे. तुम्ही बघू शकता ही मसाल्याची गोळी आपण ह्याच्यामध्ये सोडून घेतलेली आहे. छान आता आपण हा मिक्स करून घेणार आहोत. जे आपलं मसाल्याचं जे वाटणाचं भांडं वगैरे आहे ते थोडंसं धुवून देखील आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. मटण कधी थोडंसं चिकनच्या तुलनेपेक्षा किंवा चिकनच्या क्वांटिटीमध्ये थोडं कमी खावं, कारण की मटण गरम असतं, उष्ण असतं आणि कॅलरी वाईज जास्त कॅलरी असतात त्याच्यामध्ये. जे एक्झॅक्ट मी सांगू शकत नाही, बट चिकननी जास्त त्रास होत नाही, पण मटण थोडंसं पचायला हेवी असतं. लाल मांस जे आपण म्हणतो, मटणाचं जे मांस असतं ते लाल असतं. इकडे मी पातेलं देखील म्हणजे आहे ते धुवून टाकणार आहे. मिक्सरचं भांडं पातेलं त्याच्याने उकळी आली की आपण थोडंसं झाकण आणि एक मंद गॅसवर 2 शिट्ट्या काढणार आहोत. असं मी पातेलं धुवते पाणी टाकत आहे. मिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही थोडासा रस्सा चाकून चेक करू शकता, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर थोडंसं मी इकडे आळणी रस्सा पिऊन बघितलाय आणि वरनं देखील थोडंसं पाणी टाकलंय आणि या मसाल्यांसाठी म्हणून मी एक थोडंसं चमच्याच्या टोकावर मीठ टाकणार आहे शिजण्यासाठी. आता हे मटण आपल्याला छान 10 ते 15 मिनटं मंद फ्लेमवरती शिट्ट्या काढून 2-3 शिट्ट्या काढून शिजत ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे मटणाला. सो आता कुकरला 3-4 शिट्ट्या झालेल्या आहेत. सो आता बघूया आपलं मटण शिजलंय की नाही. थोडी वाफ घालून घेऊ आपण. वाफ सोडल्याशिवाय कधीच कुकर उघडू नका, नाही तर झाकण उघडण्याची शक्यता असते. अलगद आपण असं झाकण काढून घेतो. तुम्ही बघू शकता आपला रस्सा मटण आता छान तयार झालेला आहे. सात ते 8 शिट्ट्या टोटल आपल्या आता झाल्यामुळे हे मटण छान आता शिजलेलं आहे. बघू शकता आपली ग्रेव्ही पण छान घट्ट झालेली आहे. भाकरी किंवा चपाती बरोबर खायला छान ऑप्शन झालेला आहे. एकदा चेक करून घेते मी मटण शिजलंय की नाही. तुम्ही बघू शकता आपली सुडी इझिली आत गेलेली आहे. आपलं मटण इझिली शिजलेलं आहे. मटणाचा जर तुकडा पडला तर समजून घ्यायचं मटण शिजलं. प्रचंड गरम आहे, मटण शिजलेलं आहे. सो चला तर मग मटण ग्रेव्ही आपण सर्व करून घेऊ आणि खायला घेऊया. सो आता आपण ही ग्रेव्ही सर्व करून घेणार आहोत. की तुम्ही पराठ्यांबरोबरचे लच्छे पराठे असतात क्रिस्पीवाले त्याच्याबरोबर किंवा मग आपल्या चपाती भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर तुम्ही घेऊ शकता. मी आता ह्या स्टेजला कोथिंबीर टाकून गॅस आपण ऑलरेडी बंद केलेला आहे. कोथिंबीर टाकणार आहे जेणेकरून कोथिंबीर काळी पडणार नाही आणि त्याचा फ्लेवरही येतो. शिजताना कोथिंबीर टाकली तर ती नंतर काळी पडते. तुम्ही इकडे रश्श्यामध्ये छानपैकी कोथिंबीर टाकून
वरनं गार्निश करायला देखील कोथिंबीर टाकणार आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही जर ह्याच्यामध्ये ॲडजस्ट केलं तर तुम्ही बघू शकता की एखादं जत्रेतलं मटण जसं छान व्हावं, जर रस्सा नुसता जसं प्यायला छान व्हावा तसं आपल्या इकडे मटण झालेलं आहे. तुम्ही देखील करून मला सांगा कसं झालं होतं आपलं मटण, आणि रस्सा पिऊन सांगा की झणझणीत छान झाला होता की नाही. कांदा टमॅटो लिंबू बरोबर आपण हा सर्व करणार आहोत. तर इकडे आपण तुम्ही बघू शकता की आपला रस्सा मटण आपलं तयार आहे. सो करून कमेंट करून नक्की सांगा मला कसं झालं होतं. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. हॅव फन.